होळी रे होळी पुरणाची पोळी होळीच्या अग्नीत नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात, त्यामागे आहे ही पारंपरिक गोष्ट. होळी रे होळी पुरणाची पोळी असं वाक्य आहे. होळी म्हटलं की महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य होलिका दहनात अर्पण केला जातो. पण यामागील कारण आणि कथा तुम्हालाही माहिती आहे का? अख्खा देश जाती धर्म उच्च नीच विसरून एकाच रंगात रंगतो, तो म्हणजे होळीचा सण. देशभरात होळीचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करून सकारात्मक प्रवृत्ती निर्माण केली जाते. महाराष्ट्रात एक वाक्य आहे जे होळीमध्ये म्हटलं जातं, होळी रे होळी पुरणाची पोळी. महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. तेव्हा होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो, काय आहे यामागील कथा, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? होळीच्या दिवशी होलिका दहनासाठी महाराष्ट्रात वर्गणी गोळा करून शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस आणि पूजा साहित्य आणले जाते. होलिका सजवली जाते. त्यानंतर परिसरातील मंडळी एकत्र येत होलिका समोर नारळ फोडून दहन केलं जातं. यावेळी घरातील स्त्रिया होलिका राक्षसीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते. त्यामागे आहे ही पारंपरिक कथा. एका आख्यायिकानुसार ढोंढा नावाची एक राक्षसीन जी लहान मुलांचा जीव घ्यायची, तिच्या भीतीने नागरिक त्रस्त होते. ते तिला शिव्या घ्यायचे तरी ती दाद देत नव्हती. शिव्या झाल्या, बोंबा मारल्या तरीही राक्षसीन घाबरत नव्हती. अशा वेळी गावातील लोकांनी सूर्यास्तानंतर एकत्र आली आणि सर्व घरातून 5-5 शेणाच्या गोवऱ्या, 5-5 लाकडे आणली आणि ती गोलाकार रूपात रचली. आता त्यांनी या लाकड्याला आग लावली आणि राक्षसिनीच्या नावाने बोंबा आणि शिव्या देऊ लागले. दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून नवीन गहू आणि हरभऱ्याची डाळ घरोघरी आणली होती. त्यामुळे घरातील बायकांनी पीठ दळून आणि पुरण तयार करून पुरणपोळी केली. पुरणपोळीवर तुपाची धार, भात, भाजी असं नैवेद्य केळीच्या पानावर अग्नीसमोर दाखवला. तिथल्या जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला 3 प्रदक्षिणा मारल्या. हे पाहून राक्षसीन घाबरली. ही लोक आपल्या अग्नीत भस्म करेल म्हणून ती दूर दूर पळून गेली. तेव्हापासून पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. होळीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजी देण्याची प्रथा सुरू झाली. होळीच्या दिवशी सकाळी करा ही एकच गोष्ट, वर्षभर खिशात राहील पैसाच पैसा. यंदाच्या वर्षी 24 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 25 मार्च रोजी धुलीवंदन आहे. यातील होलिका दहनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी नांदते आणि कधीही पैशाची कमी भासत नाही. होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी आहे. असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता येते, सुख समृद्धी येते. अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे. होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्यालाही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो. ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता, आर्थिक संकट दूर करू शकता. धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटं काम करायचं आहे. होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात. त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते. होळीच्या दिवशी करा हा मुख्य उपाय. होळीच्या दिवशी सकाळी 10 वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचे आगमन होतं. त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्यांनी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं, पिंपळाला पाणी घालावं. यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या
लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. मग ते श्री सूक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण करावं. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय. आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय. आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा. यासोबत त्या राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. घरात सुख शांती येण्यासाठी उपाय. घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका. यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येते. घरावरील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी उपाय. जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा. त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि होळीच्या दिवशी हे जे काही उपाय मी सांगितलेले आहेत व्हिडिओमध्ये ते नक्की करा. आणि जर काही अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.